कोकण रेल्वेची सेवा अद्यापही सुरळीत झाली नाहीये। यामुळे या मार्गावरील लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्यात। मात्र मुंबईकडे जाणारे तुतारी आणि कोकण कन्या एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकातून निर्धारित वेळेत सुटणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। कोकण रेल्वेची सेवा कालपासून विस्कळीतच आहे। आज सकाळी सुद्धा पेडणे स्थानकामध्ये ज्या बोगद्यामध्ये माती आणि चिखलाचं पाणी ज्या ट्रॅकवर आलं होतं त्याचं काम चालू होतं, परंतु अजूनपर्यंत काम झालं नाहीये पूर्ण। त्या संदर्भात अधिक माहिती मिळते की आज तरी ज्या मेंगलोर साइड ज्या ट्रेन येणार आहेत, ज्या मुंबईकडे जातील, त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। परंतु एक चांगली बातमी सुद्धा आहे कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी की जी सावंतवाडी स्थानकातून आज रात्री जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस जी दादरपर्यंत जाते, ह्या दोन्ही आपल्या निर्धारित वेळेमध्ये धावणार आहेत। ही एक महत्त्वाची बाब आहे। आपण पाहू शकतो मी आता आहे कुडाळ स्थानकावर ह्या ज्या गाड्या येणार आहेत त्या काही वेळात येतील। जवळपास त्यांचा जो निर्धारित वेळ असेल त्या वेळेत येणार आहेत। परंतु त्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा पाहू शकतो की मेंगलोर सेंट्रल लोकमान्य टिळक टर्मिनस ही एक गाडी उभी करून ठेवण्यात आलेली आहे। अजूनही पेडणे येथे हे काम सुरू आहे। एकंदरीत युद्धपातळीवर किती वेळ लागेल या संदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती तशी देण्यात येत नाहीये। मुख्य म्हणजे जी कोकण कन्या एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस जी असणार आहे त्या धावणार आहेत, त्यामुळे प्रवाशांसाठी ही एक महत्त्वाची बाब ठरणार आहे। एक आज पावसाची जरी विश्रांती आहे तरीही बोगद्यामध्ये ज्या पेडणे बोगद्यामध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात कर्मचारी असतील, अधिकारी असतील तिथे दाखल आलेले आहेत आणि हे काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे असं समजतंय। कॅमेरा पर्सन योगेशसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। 20112 ही मडगाववाली गाडी आज सावंतवाडी ते CSTM पर्यंत जाईल आणि दुसरी गाडी आहे तुतारी एक्सप्रेस जी सावंतवाडी दादर जाणार। त्या दोन्ही गाड्या सावंतवाडीवरून सुटतील आज। कुडाळमध्ये या दोन टायमिंग गाड्यांचा वेळ किती असेल? कुडाळमध्ये तुतारी गाडीचा 6:15 आहे आणि कोकण कन्याचा आहे 7:50। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।